या बारचे अध्यक्ष शिंदे साहेब, उपस्थित सिनियर नेते पाटील सर, जयशिंगराव पाटील, पालवी साहेब, हे प्रसिद्ध वकील कुलकर्णी साहेब, गलांडी साहेब, गोरे साहेब, बाबर साहेब, बार असोसिएशन बारचे आपले उपाध्यक्ष लांडे साहेब आणि कोळेकर साहेब, मदने साहेब आणि शरदराव मदने. भाजप इतकं जर दादागिरी करत असेल तर सुलून काढीन. काय नागी लागू नका. माझ्याजवळ समदम दंड भेद आहे. मोहित्याचं आणि त्या निंबाळकराचा ऐकून मस्ती करा. ह्या उमेदवाराची गाठ आहे. ह्या लोकांना मी आधार द्यायसाठी उभा राहील. हा तालुका ज्वलंत आहे. माझ्या सासऱ्यापासून कैलासवासी शिवाजीराव पाटलापासून तडपता अंगारे खाली त्या लोकांचे 2 पिढ्या बर्बाद झालेले आहेत. त्राही करतात. आणि तुम्हाला भारताचे माननीय पंतप्रधान माझ्यासाठी माळशिरसला आणावे लागतात. याच्यात समजून येते तुमच्या पायाखालची वाढ करा. कशामुळं? हे असल्या वागण्यावर. पाणीदार खासदार, अरे त्या महिला तुम्ही भाड्याने आणल्या 500,000 माझ्या माता भगिनी, त्याचा पगार दिला नाही. पाणी कॅनलच्या कॅन्ड मधलं पाचता काय वाटाय पाहिजे ना. कसले पाणीदार? रेल्वे आली, खेळण्याची रेल्वे आली, कसली रेल्वे आली? धनगर समाजाचं प्रतीक म्हणून पिवळा फेटा, काठी घोंगड आणि संत बाळूमामाची प्रतिमा करून अपेक्षा वाटल्या या समाजाला. मराठा एवढा धनगर समाज या 12 मतदारसंघात आहे. त्यांना वाटलं काहीतरी अपेक्षा आहे. विश्वरत्न, विश्वात प्रसिद्ध असलेले हे मोदी साहेब आले आपल्या इतिहासात या माळशिरसला आले नाही. इथं महिलांसाठी मुतारी नाही, ग्राउंड नाही, काही नाही. 10,000 कोटी 10 कोटी रुपये तिथे खर्च केले. माझं गाव आणि परिसर पश्चिम विकसित झाला असताना काय दिलं? आरक्षणावर बोलले नाही, धनगराच्या पण नाही, त्या मराठ्याच्या पण नाही. लोक नाराज झाली, उठून गेली. त्या महिला आणलेल्या बिचाऱ्या माझ्या माताबेन त्या आपलूच्या मला भेटल्या. पगार सुद्धा त्यांचं दिलं नाही. ही वेळ का तुमच्या वारी येत नाही? मला जायची कार्यक्रम हे शीट गेलेला आहे बाहेर आणि मोदीच्या आबरू हे घालून तिथं आम्ही माहिती आणता येईल. आणि इथं चहा पे पैसे नाही तर 5 रुपयाचा चहा तिथं पेतात. लाज वाटते मला. उपेक्षित गाव आहे आमचं. एवढी ताकद कशाला आली? मग काहीतरी द्या ना. दतुरा दिलाय आम्हाला. काय दिलं तुम्ही? करा ना काहीतरी. काय घोषणा करावी ना. आम्ही 10 लाख कोटी 3 लाख कोटी इतकं रस्ते इतकं महामरेड्याला पाणी नाही, उभरे आणि उमेदवार फिरते. कुठायचं उमेदवार? कुठे जावा ना रस्त्यात? कोण फिरते ती? गिरावळ 80 गाड्या. काय गावलं? बघितले आता गोऱ्याच्या गाड्या झाल्या. पाया पडली माझी. विचारा ड्रायव्हर. या द्राक म्हणलं गोडे ही धंदे जर करत असं सोडतो. मला आनंदात त्रास करेल. मला पेटवायचं नाही माझं मतदान. मला एकदम मला तुमचं मतदान कुठं आहे, सभा नाही, काय नाही. तुला 4 तारखेला जूनला कळत. तुम्ही तोंड गावाच्या लायकीत राहणार नाही. की 85% मतदार माझे आहेत. तुम्हाला दिसायला पाहिजे का रोडला? मग त्यांना गाड्यात बसवा ना, खाया घाला, पाजा. मग तुम्हाला फोडा. तसलं मला करायचं. लोकशाही पद्धतीनं बाबासाहेबांची जी आहे संविधान ती म्हणते धोक्यात. म्हणते कुठं आलंय धोक्यात? आता काय राहिलंय? इलेक्शनच बंद पडल. पुढच्या वेळेला उभाच राहायचं नाही. रशियाची झालं पुतीनचं 80% बापू. तुम्ही विद्वान सगळी मंडळी आहे माझ्यापेक्षा सुद्धा. ही रायगडाला जेव्हा जाग येते त्यातली एक व्यक्ती येते आणि इथं समोर आली पुढं पण सगळी बसतात. कारण ऐकताय सगळे माझे मित्र आहेत. मी इथं कालो माळशिरसला इथे बसतात आणि सगळी मला एक स्वतःच मत देणार आहे. कारण आपल्यापासून उठल्या त्या अनेक पक्षाचे आहेत, मी म्हणत नाही. आणि हे कायद्याचं न्यायाचं काम करणार आहे पवित्र. त्यामुळे अशा माणसांनी मला इथं येऊन सन्मान दिला, मला संधी दिली, इथं बोलले माझ्याबद्दल मध्ये हे मी आयुष्यात तुमचे किती उपकार विसरणार.